मॅन ऑफ द मॅच साठी अनिल पाटील यांनी टॉस का बॉक्स इथे यायचा आहे. जय पटेल पाटील जय पाटील यांनी कृपया यूट्यूब कॅमेरा कृपया करून टॉस का बॉक्स कडे फिरवायचा आहे. जय पटेल आले पाटील सॉरी पण तर 1 मिनिट जरा थांब. टायमिंगला टायमिंग. ओके ओके स्टार्ट. टाइगर अनिकेत अपना पहला गेंद लेके और टाइगर ने अपना टाइगर रूप दिखाते हुए पहले गेंद पे पहला चौका और इसी के साथ 4 रन से बढ़ोतरी. स्कोर पहुंचा 4 रन. अभी तक जिंदा है अपना टाइगर. टाइगर का हुनर दिखा रहा है. पहले गेंद पे पहला चौका. मिस्टर टाइगर यानी कि हरेश्वर जो टाइगर के नाम से जाने जाते हैं. अनिकेत का दूसरा गेंद टाइगर के लिए. उसी के साथ दूसरा गेंद बहुत ऊपर गए. नीचे फील्डर छोटे छोटे पांडोबाज और कैच लपक लिया. और टाइगर 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 बहुत अच्छा कैच. और इसी के साथ पहला झटका लगता है यंगस्टर टीम को टाइगर के रूप से. हॅलो फार मोठा झटका आहे यंगस्टर या संघाला. आपला कर्णधार ज्याच्याकडनं पूर्ण वाढवण गाव संघा किंवा त्यांचा संघ फार अपेक्षा असतात त्यांच्याकडनं आणि मागच्या टीम मध्ये त्याने 57 रनची एक मोठी खेळी गेली होती आपल्या संघासाठी. दुसऱ्या चेंडूत बाद होतोय. मोठा झटका आहे आणि त्यांचे हितेश हेही आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. वासगाव आणि वाढवण या दोन्ही संघांनी त्यांचा 12वा खेळाडू आमच्या इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. आतापर्यंत चांगला असा अनुभव आणि फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु हरेश्वर यांच्या पहिल्याच फटक्यामधून चौकार पाहायला मिळाला आणि दुसऱ्या चेंडू मध्ये ते गडी बाद करण्यात यश आलेलं आहे ते वासगाव संघाला. दरम्यान ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना हवा एवढी तेज आणि गोलंदाज अनिकेत त्यांनी चांगलासा कमबॅक केला आहे आणि अशा प्रकारे 2 चेंडू मध्ये धाव संख्या झालेली ती 4-1 गडी बाद. अनिकेत ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना वाढवण संघाकडनं आणि पुन्हा हा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता परंतु जेल होऊ शकतो का बघायचं. आणि 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद करण्यात यशस्वी झालेले आहेत ते वासगाव संघाचे खेळाडू. 2 गडी गारद झालेले आहेत. तंबूत परतत आहेत दुसरा खेळाडू आणि अशा प्रकारे डीजे त्यांनी त्यांचं कारवाई करायची. काबिलियत है और हैट्रिक का चांस है गेंदबाज अनिकेत के पास. और लेकिन सामने एक्सपीरियंस है, दिग्गज खिलाड़ी है और उम्दा बल्लेबाजी करते हैं. चौके और छक्के मारने में माहिर ऐसे बल्लेबाज है राजेश. मैदान पे उनके सब प्रेक्षक देख रहे हैं उनके ऊपर और आंखें उनके पर ही टिकी हुए हैं. अगर ये मैच जीतना है तो राहिश को क्रीज पे मौजूद रहना पड़ेगा. राहिश
और काफी चतुराई बड़ी फील्डिंग थी, थ्रो था, बहुत ही उम्दा नजर थी। 1 रन से खाता खोला राइश ने और स्कोर में बढ़ोतरी, स्कोर पहुंचाया 5 रन। हालांकि पहले ओवर में जरूर चौका खर्च किया था, लेकिन काफी बढ़िया कमबैक उन्होंने किया है। 2 विकेट हासिल कर चुके हैं गेंदबाज अनिकेत और संदेश, दोनों भी बढ़िया बल्लेबाज, स्ट्राइक पे और नॉन स्ट्राइक पे एंड पे खेल रहे हैं। और संदेश, सॉरी, हम संदेश के नाम से जाने जाते हैं, लेकिन उनका नाम दिनेश है। और विकेट गेंदबाज करते हुए फिर से काफी बढ़िया गेंद, बैट और गेंद का कोई संपर्क नहीं और एक डॉट गेंद और स्कोर में कोई बढ़ोतरी नहीं, स्कोर पहुंचा है 5 रन। और ये अंतिम गेंद शेष इस ओवर की, अनिकेत और फिर से वही गेंद, वही इतिहास दोहराता हुआ, वही क्या झलक लिया। 3 झटके मिलते हुए यंग स्टार वाडवन को और ये बहुत ही बड़ा झटका संदेश दिनेश के रूप में मोठा वापस जाते हुए। मोठा झटका आहे हा आणि हाय व्होल्टेज सामना आहे हा आणि तेवढा हाय व्होल्टेज झटका दिलेला आहे तो यंगस्टार या संघाला, वासगाव या संघाने एक युवा असा संघ आहे वासगाव। डीजे विकेट आता त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते अमोल। आता दुसरं षटक घेऊन येत आहेत ते अनिकेत, परत अनिकेत। जर्सी नंबर 3 अनिकेत पाटिल, पहले भी गेंदबाज थे अनिकेत, उन्होंने 3 विकेट बड़े झटके दिए वाडवन यंग स्टार टीम को और पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर है 5, 3 विकेट आउट हो चुके हैं। और ये गेंदबाज, ये कैमरामैन यूट्यूब, अपने जो यूट्यूब है वी नेटवर्क, उनके कैमरामैन का काम भी करते हैं अनिकेत। और ये लेफ्ट साइड के क्षेत्र में खेला है, 4 रन हो सकता है, बहुत ही बढ़िया शॉट, 4 रन। धावसंख्या होती, हॅलो, धावसंख्या होती 3 नाव। दुसरा चेंडू घेऊन जातील ते अनिकेत आणि सुंदर अशी गोलंदाजी, परंतु हाफ स्टंपच्या थोडासा बाहेर असा, लेगच्या थोडा बाहेर आणि वाईड। धावसंख्या होती 10। आमचे 86 वर्षीय देवकर भंडारी समाजाचे नामांकित व्यक्ती संदेश भाऊ यांचं आहे, तसेच सहकारी मित्र आणि हर्षद भाऊ, आपलं स्वागत आहे। आणि हा जोरदार सा फटका लेगच्या दिशेने, षटकार। अशा प्रकारे धाव संख्या झालेली आहे ती 16। राइश, अगर ये मैच जीतना है तो उनको ये क्रीज पे रहना पड़ेगा। और हम स्वागत करते हैं संदेश जी पाटिल, ढालू से आते ढानू आगर। संदेश पाटील यांचं स्वागत करतील ग्रामपंचायत, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील यांना मी विनंती करतोय की, आणि शैलेशजी आणि अनिल पाटील यांनी दोघांनी त्यांचं स्वागत करायचं आहे।
मैदान पे आते हैं अगली गेंद डालते हुए अनिकेत, और ये फुल लाइन डिलीवरी कैच हो सकता है लेकिन कोई भी फील्डर वहां पे मौजूद नहीं, और ये अंपायर का इशारा पेंडिंग है। दो रन। बहुत ही महंगी ओवर अभी तक की साबित हो रही है, और स्वागत हुआ। कैमरामैन जरा यूट्यूब थोड़ा फोकस करिए, स्वागत चल रहा है। इसके बीच ही अगली गेंद स्टेट की तरफ खेला है, फील्डर वहां पे फील्डर, और ये एक रन, हालांकि 2 रन भी हो सकते थे लेकिन तालमेल सही नहीं है, इसके बदौलत ये डॉट गेंद। लेकिन राहिश का बल्ला खामोश नहीं रह सकता, उनको इस मैदान में काफी छक्के और चौके लगाने की आदत है, तो इक्का दुक्के से रन नहीं पटरते हैं। उनकी आदत ही ऐसे है कि छक्का और चौका उनके बैट से नहीं लगता तो उनको नींद भी नहीं लगती है। और ये काफी बेकार ऐसी गेंदबाजी करते हुए अंपायर का इशारा मिलता हुआ ऑफ साइड के क्षेत्र में वाइड का इशारा। अंपायर काफी एक्सरसाइज कर रहे हैं, वाइड नो बॉल तो अभी तक नहीं देखी गई, लेकिन वाइड का इशारा जरूर देते हुए दिखाई दे रहे हैं। अनिकेत काफी महंगी गेंदबाजी कर रही है अपने टीम के लिए, जर्सी नंबर 3 जरूर पहना उन्होंने, और ये काफी बढ़िया गेंद बॉकल में खेला लेकिन मिस फील्ड वहां पे उसको, और काफी तेज फील्ड किया फील्डर ने वहां पे लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, लेकिन 2 रन से रोक नहीं पाएंगे। 2 रन से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर पहुंचा 21 रन। और ये बॉल की जल है, अंतिम गेंद शेष, स्कोर पहुंचा 21 रन। अभी भी एक गेंद शेष है, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं, स्ट्राइक एंड पे है राइश, और छक्के और चौके मारने में वो कामयाब रहते हैं हमेशा। और जैसे लेग साइड के क्षेत्र, और ये लेग 22 के रूप में अंपायर का इशारा अपील करने का प्रयास था लेकिन नकार दिया अंपायर ने, और 22 के रूप में, लेग 22 के रूप में 1 रन, स्कोर में बढ़ोतरी, स्कोर में 1 से बढ़ोतरी होते हुए स्कोर पहुंचा है 22 रन 2 ओवर की समाप्ति के बाद। और विकेट खो चुके हैं 3। ग्यारह मिनट हो चुके हैं, 5.5 मिनट एक ओवर के लिए लग गया उनको, वास्काव टीम को। अभी भी 9 मिनट में उनको 3 ओवर फेंकने हैं, अदरवाइज उनको पेनल्टी लग सकती है। 2 ओवर फेंकने हैं, सॉरी 9 गेंदों में 2, तो पहले ओवर में 5.5 मिनट, दूसरे ओवर में 5.5 मिनट लगता है, तो 9 मिनट में मतलब 4.5 मिनट में उनको 1 ओवर फेंकना है। ये कामयाब गेंदबाज है अनिकेत, इन्होंने लास्ट ओवर में 3 विकेट जरूर ले चुके थे अनिकेत। पाहूया वैयक्तिक दुसरा आणि सांघिक असं 3रं षटक घेऊन आलेले आहेत अनिकेत। मागील षटकामध्ये खूपच चांगली खेळी दाखवली होती अनिकेत यांनी। पाहूया दरम्यान पुन्हा निर्धाव चेंडू फेकताना अनिकेत, धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या आहे ती 22। खूपच चांगल्या प्रकारे जाळं विणलेलं आहे ते अनिकेत यांनी, आणि दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवण्यात यश प्राप्त केलेलं आहे ते अनिकेत यांनी। मागील षटकात 3 गडी बाद करण्यात यश मिळालं होतं ते अनिकेत यांना, आणि मात्र 5च धावा खर्च केल्या होत्या त्या पहिल्या षटकामागे। दरम्यान दुसरा चेंडू षटकातला खूपच उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय गलीच्या दिशेने आणि तिथे झेल टिपलेला आहे श्लोक यांनी, आणि राहेश हे तंबू मध्ये परतत आहेत। खूपच मोठा झटका म्हणावा लागेल यंगस्टार वाढवण संघाला। एक विस्फोटक असे फलंदाज तंबू मध्ये परतत आहेत यंगस्टार वाढवण संघाचे। अनिकेत यांनी मला वाटतं अर्शदीप सिंग यांची आठवण करून दिली,
हो नक्कीच, कारण खूपच घातक अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे अनिकेत यांची. आणि त्यांचं सेलिब्रेशन कॅच घेण्याच्या अगोदरच त्यांनी सेलिब्रेशन केलं होतं. त्यांना तेवढा कॉन्फिडन्स होता की ते कॅच घेणारच आणि त्यामुळेच त्यांनी सेलिब्रेशन हे आधीच केलं होतं. 8 चेंडू मध्ये सलग 4 विकेटी घेतलेल्या आहेत त्या अनिकेत यांनी. खूपच अविश्वसनीय अशी गोलंदाजी नक्कीच म्हणावी लागेल अनिकेत यांची. एक वासगाव गावातील उभरता असा सितारा अनिकेत. पाहूया षटकातला तिसरा चेंडू अनिकेत यांचा. सामोरे जातील 4 रोल. एक डावखोरे फलंदाजून 4 पटकावलेला चेंडू आणि चेंडू जातोय तो सीमा पार. षटकार डीजे. खूपच चांगली विस्फोटक अशी फलंदाजी पाहायला मिळत आहे चारोली यांची. पहिल्या चेंडू मागे खणखणीत असा षटकार खेचला. पाहूया दुसऱ्या चेंडूत काय करतात चारोल. खूपच चांगल्या प्रकारे कमबॅक केलेला आहे तो अनिकेत यांनी आणि दोन्ही फलंदाजांना रोखून ठेवलेला आहे यंगस्टार संघाच्या. षटकातला 5वा चेंडू घेऊन जातील अनिकेत. चारोली यांना एक बाजूला वासगाव संघाचे घातक गोलंदाज तसेच यंगस्टार संघाचे विस्फोटक फलंदाज चारोल. 5वा चेंडू अनिकेत यांचा उंचार मारण्याचा प्रयत्न होता पण बॅटीच्या पट्ट्यात चेंडू काही सापडला नाही आणि 2च धावा घेण्यात यश मिळालेलं आहे ते चारोल आणि अनिल या जोडीला. धावसंख्येमध्ये 2 ने भर पडते. धावसंख्या होत आहे ती 30. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. अजूनपर्यंत खूपच चांगल्या प्रकारे गोलंदाजी केलेली आहे ते अनिकेत यांनी. पाहूया शेवटचा चेंडू कसा हाताळतात ते. पुन्हा निर्धाव चेंडू फेकलेला आहे तो अनिकेत यांनी. धावसंख्या स्थिरावलेली 3 षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे ती 5 गडी बाद 30 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 5 गडी बाद 30 धावा. हा वासगाव दरम्यान रुपेश पाटील सन्माननीय रुपेश पाटील मंचावरती आलेले आहेत. तर मी विनंती करते ग्रामपंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. युट्यूब आपले त्यांनी कॅमेरा त्यांचा त्या दिशेने फिरवायचा आहे. स्वागत होत आहे रुपेश पाटील यांचं. अनिल पाटील. वासगाव संघाला कळवण्यात येते की जर का येत्या 3 मिनिटांमध्ये हे षटक पूर्ण केले नाही. खूप खूप धन्यवाद अनिलजी आणि रुपेशजी यांचं दोघांचंही स्वागत केलेलं आहे अनिलजी यांनी. खूप खूप धन्यवाद. दरम्यान शेवटचा मला वाटतं 4थं षटक चालू होत आहे. योगेंद्र अनिकेत यांनी खरंच साजेशी अशी गोलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत 4 ते 5 गडी 4 गडी प्राप्त केलेले आहेत आणि हा चांगला असा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि काही चेंडू यांचा काही संपर्क झाला नाही. अशा प्रकारे निर्धाव असा चेंडू आणि धावसंख्या काही वाढत नाही. धावसंख्या झालेली ती 30. जर का 3 मिनिटाच्या आतमध्ये हे षटक पूर्ण झालं नाही तर वासगाव संघाला पेनल्टीला सामोरे जावे लागेल हे लक्षात घ्यायचं आहे पंच आणि खेळाडू. खूपच चांगल्या प्रकारे टोलवलेला चेंडू आणि एकच धावावरती समाधान मानावा लागेल ते दोन्ही फलंदाजांना. धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या होत आहे ती 31. खूपच चांगल्या प्रकारे फलंदाजी करत आहेत ते चारोल आणि अमोल ही जोडी.
दरम्यान योगेंद्र यांचा तिसरा चेंडू षटकातला. इथे पंचांकडे पायुचितची दाद मागताना पण पंचांनी दाद फेटाळून लावलेली आहे. आणि इथे अमोल यांनी बलिदान दिलेलं आहे. नक्कीच आपल्या संघाला खूपच चांगल्या खेळीची आवश्यकता होती. तशा वेळी चारुल तिथे मैदानात असताना त्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे, आपला गडी बाद केलेला आहे स्वतःहून. पाहूया अमोल यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते. रोहित उर्फ हिटमॅन, आमचे सहकारी मित्र म्हणत आहेत की रोहित हिटमॅन आलेले आहेत मैदानामध्ये. पाहूया कशी खेळी साकारतात आपल्या संघासाठी. योगेंद्र यांना सामोरे जातील चारुल. एक विस्फोटक फलंदाज आणि उंचार गेलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक खालती येताना आणि दोन क्षेत्ररक्षकांनी मिळून झेल टिपलेला आहे. चारुल यांचा गडी बाद होताना. डीजे पाहूया हे चारुल कशी खेळी साकारतात आपल्या संघासाठी आणि भलं मोठं आवाहन उभारतात का वासगाव संघासमोर. चारुल के बदले चारुल बल्लेबाजी के लिए आए हैं अपने दूसरा सिस्टम पे, और ये लेग साइड के क्षेत्र में वही रिजल्ट, वही इतिहास, फिर से वही चारुल के बदले चारुल, कैच के बदले कैच, गेंद के बदले गेंद. और ये बहुत ही झटके पे झटके मिलते हुए, विकेटें गिरते हुए, डीजे के बदले डीजे बजता हुआ. और और ये अंतिम गेंद शेष है इस ओवर की. धावसंख्या झालेली ती 32 आणि शेवटचा चेंडू या चौथ्या षटकातील. आणि मला वाटतं ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत. लेफ्ट साइडने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू आणि एक धाव पूर्ण. अशा प्रकारे धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली 33. पेनल्टी, त्यामुळे त्यांना मला वाटतं सर्कलच्या बाहेर फक्त 4च प्लेयर ठेवावे लागतील. वेळेला महत्व असते, वेळेला महत्व देणं फार गरजेचं आहे. मिनिटं कधीच झालेत, टाइम अप कधीच झालेला आहे. याच्यानंतर जो सामना होणार आहे तो मिलिंद इलेव्हन आणि त्यांच्या दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस्क बॉक्स मध्ये इथे उपस्थित राहायचं आहे. दरम्यान हे शेवटचं षटक घेऊन येत आहे ते जतीन. आणि चांगला असा चेंडू
अपील होताना बघतोय आणि 22च्या रूपाने एक अतिरिक्त धाव, चोरटेसी धाव पडून काढलेले आहे. धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झाली ती 34. या सामन्याचे, या इनिंगचे शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. मिलिंद 11 और पटेल 11 के कैप्टन्स प्लीज आ जाइए टॉस का बॉस में, अगला मैच है आपका. ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना जतीन आणि पुन्हा बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू. एक धाव पळून काढले, दुसरी धाव पळून काढताय का? नाही. आणि एक धाव पळून काढले. एक धावाने धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झालेली 35. असं वाटलं होतं की ह्या संघामध्ये चांगले असे खेळाडू आहेत. मला वाटतं 60-70चा स्कोर आरामात पोहोचू शकतील, परंतु रोखलंय त्या अनिकेत या गोलंदाजाने. चांगले खेळाडू बाद केलेले आहेत. जतीन ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना पुन्हा चांगला असा चेंडू. मला वाटतं पुन्हा धावचीत होऊन परतत आहेत. रिपिटेशन होत आहे. गडीवर गडी बाद करत आहेत. धावसंख्या स्थिर धावसंख्या झालं 35. एक गडी बाद होत आहे. सिर्फ 35, फक्त 35 धावा झालेल्या आहेत आणि चांगली अशी गोलंदाजी केलेली आहे. आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपण पाहत आहोत. धावसंख्या स्थिर, धावसंख्या फक्त 35. दरम्यान षटकातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक. षटकातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक. खूपच सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल जतीन यांची. इथे फलंदाजाला चेंडू काही समजत नाही आणि चेंडू पुन्हा जातोय तो निर्धाव. शेवटचा ना, त्या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू. बघूया फलंदाज आपल्या संघासाठी किती धावा काढतायत या चेंडू मागे. आणि गोलंदाजी आणि खरोखरच चांगल्याशी प्रदर्शन केलेलं आहे. आपल्या गोलंदाजीतून यश प्राप्त नक्कीच केलेलं आहे आपल्या संघासाठी. आणि पुन्हा शॉर्टपिच डिलिव्हरी आणि मला वाटतं हा पुन्हा निर्धावाचा चेंडू. 35 धावावर रोखलेला आहे त्या यंगस्टार या संघाला. 30 चेंडू मध्ये धावा आहेत त्या. 36 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते. गेला यूट्यूब प्लीज कॅमेरा जरा वळवायचा आहे टॉस का बॉस मध्ये. यंगस्टर या संघाने त्यांचे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दरम्यान टॉस होत आहे. यहाँ पे टॉस होते हुए जैसे कि अभी आपने टॉस जीत लिया है तो इसके बारे में आपका ओपिनियन क्या रहेगा? अभी 2 मिनट के अंदर मैं बताता हूँ क्योंकि टीम का थोड़ा डिस्कस करके चलेगा. कोई बात नहीं, आप अपना डिस्कशन कर लीजिए. और यहाँ पे देखने को मिल रहा है कि पटेल 11 ने अभी टॉस जीत लिया है. टॉस कोण जिंकलेला आहे आम्हाला कळलं नाही. पटेल 11 यांनी त्यांचा निर्णय कळवायचा आहे. पटेल 11 कृपया आपका डिसीजन हमको बताइए. हेलो दरम्यान इथे वाटलं होतं की यंगस्टार एक संघ 70 ते 80 धावांचं आवाहन उभं करेल वासगाव संघासमोर. पण नक्कीच तारीफ करावी लागेल ती वासगाव संघाच्या खेळाडूंची
कारण यंगस्टार सारख्या बलाढ्य अशा संघाला मात्र 50 धावांच्या आतमध्ये रोखून ठेवलं. मात्र 35 धावांवरती त्यांना रोखून ठेवलं. खूपच चांगली खेळी म्हणावी लागेल वासगाव संघाच्या खेळाडूंची. अप्रतिम अशी खेळी तसेच गोलंदाजी पाहायला मिळाली योगेंद्र, जतीन आणि अनिकेत यांच्या मार्फत. मात्र 5 षटकांमध्ये 36 धावांचा आवाहन वासगाव संघासमोर. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी ओळख वासगाव संघाची. छोटे छोटे खेळाडू हॅलो हॅलो कनेक्ट झाला का? साऊंड कनेक्ट झाला? धन्यवाद माझ्या समालोचनाबद्दल, तारीफ केल्याबद्दल, YouTube वर कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. दरम्यान मैदानामध्ये रक्ष आणि श्लोक उर्फ चिनू यांची जोडी मागील सामना जो गेला त्याच्यामध्ये ह्या दोन्ही फलंदाजाने नॉट आउट राहून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. एक हाती विजय मिळवून देण्यात यश प्राप्त झालं होतं ते चिनू आणि रक्ष या जोडीला. नक्कीच मी खूपच तारीफ करेल या दोन्ही फलंदाजांची. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे खेळाडू. दरम्यान आता आपले संदेशभाई पाटील यांना सन्मानित करण्यात येत आहे. मी अनिलजी पाटील यांना विनंती करतोय की त्यांना सन्मानित करायचं आहे. माननीय संदेश भाऊ पाटील यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. युट्यूब कृपया करून थोडं चालू आहे ना. अनिल पाटील हे सन्मानित करत आहेत संदेश भाऊ पाटील यांना. हो हो चालू करा सामना. खूप खूप धन्यवाद संदेश भाऊ, तुम्ही आपल्या लाल बहादूर शास्त्री या मैदानामध्ये आले आणि तुमची उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. दरम्यान पाहूया सामन्याला सुरुवात. वैयक्तिक पहिला आणि सांघिक असा पहिला षटक घेऊन आलेले आहेत ते संदेश. सामोरे जातील ते श्लोक उर्फ चिनू. एक अप्रतिम अष्टपैलू असे फलंदाज वासगाव संघाकडून. पहिल्या चेंडू मध्ये खातं उघडलेलं आहे वासगाव संघाचे फलंदाज चिनू यांनी. आता स्ट्राईक वरती पाहायला मिळतील ते आपल्याला रक्ष. खूपच चांगले असे फलंदाज रक्ष. छत्तीस धावांचं आव्हान स्वीकारताना वासगाव यांचे सलामतीचे फलंदाज श्लोक आणि रक्ष मैदानामध्ये आहेत. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये एक चेंडू टाकून झालेला आहे. एक धाव आपलं खातं खोललेलं आहे. दोन्ही असे तुल्यबळ असे दोन्ही संघामध्ये हा संघर्ष होत आहे. एकाकडे वाढवण एकीकडे वासगाव. दरम्यान हा दुसरा चेंडू टाकण्यात सज्ज होतील ते संदेश. हा सुंदर चेंडू होता. एकदम निर्धाव चेंडू. दोन चेंडू टाकून झालेले आहेत. धाव संख्या 1 वरती स्थिरावलेली. पहिल्या चेंडूत एक धाव, दुसरा चेंडू निर्धाव. एकदा फलंदाजी बाजूने मैदान तर दुसऱ्यांदा गोलंदाजी मार्फत. इथे उंचावर पटकावलेला चेंडू पाव्या क्षेत्ररक्षक खालती येताना पण मला वाटतंय तिथे खूपच सुरेख क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि 2च धावावरती समाधान मानावं लागेल ते चिनू आणि रक्षा जोडीला. धाव संख्येमध्ये 2 ने भर पडते. धाव संख्या होत आहे ती 3 चेंडू 3 धावा झालेल्या.
दरम्यान पाहूया संदेश, एक अनुभवी असे गोलंदाज ज्यांनी आपल्या गोलंदाजी मार्कवरून आपल्या संघाला कित्येक सामने विजयी करून दिलेले आहेत. पाहूया दरम्यान मिडॉनच्या दिशेला खेळला चेंडू जातोय सीमा पार, चौकार वाजव डीजे. चेंडू रॉक्स यांचा उंचावर खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे काही मिसमॅच होताना दोन्ही फलंदाजांमध्ये, तरी सुद्धा हा ना करता करता एक धाव सहज पूर्ण केलेली आहे. ती धाव संख्येमध्ये एकने भर पडते. धाव संख्या होती ती 8. षटकातले 4 चेंडू पूर्ण झालेले आहेत. खूपच सुंदर फटकेबाजी म्हणावी लागेल. 5 चेंडू पूर्ण झालेले आहेत. इथे खूपच सुंदर फटकेबाजी म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांची. षटकातला शेवटचा चेंडू सामना करतील ते चीनू. रस्त्यावर जी अर्टिगा कार उभी आहे ती कृपया करून बाजूला काढायची आहे. षटकातला शेवटचा चेंडू आपच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू काही समजला नाही फलंदाजाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती बिनबाद 8 धावा. वाजव डीजे. पहिल्या षटक हाताळून झालेला आहे. संदेश यांनी 8 डावा दिलेले आहेत. चांगली सुरुवात असेल ही, दोन्ही संघाची चांगली सुरुवात असेल ही. दुसरं षटक घेऊन येतील ते वाढवण या संघाकडनं रोहित, त्यांना सामोरे येते रक्ष. सुंदर असा बघूया जेल होते का बघूया तिकडे, आणि सुंदर जेल पकडलेला आहे. पहिल्या विकेटचा पतंग उडते ते रक्ष याच्या नावाने. हा जेल पकडलेला फलंदाज बाद होतोय. तो पहिला गडी बाद करण्यात. दुसऱ्या चेंडूवर यश मिळते ते रोहित यांना. वाजवडी. हा क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज लक्ष द्यायचं आहे की पॅनल्टीच्या अगोदर षटक संपवायचं आहे ना, ते पॅनल्टी लागली जाईल. हा रूल कंपल्सरी आहे असं आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. कारण या अगोदर 2 का 3 संघाला ती पॅनल्टी लागलेली आहे. दरम्यान दुसरा चेंडू आता नवीन फलंदाज असतील ते गणेश. अष्टपैलू असे नावाजलेले षटकार आणि चौकार मारण्यात माहीर असे वासगावचे नावाजलेले असे फलंदाज गणेश. गणेश हा मी सांगितल्याप्रमाणे आणि मग हा लेगच्या साईडने षटकार ठोकलेला आहे. वाजवडीचे
हा गडी बाद झाला असता तर सामन्यात अधिकच रोमांच आला असता. पाहूया कसा सामना करतात ते चिनू. इथे गलीच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता पण तिथे झेल टेपला गेलेला आहे चिनू यांचा. म्हणे सुरमई मासा तर नको पण बोई मासा तरी पकडूया जाळ्यामध्ये असे करून गडी बाद होतोय. खूपच चांगल्या प्रकारे गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला रोहित यांची. खूपच चांगला कमबॅक. पहिल्या चेंडूत षटकार, दुसऱ्या चेंडूत 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूमध्ये गडी बाद करण्यात यश मिळालेलं आहे ते रोहित यांना. चिनू यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते नवीनतम फलंदाज अनिकेत पाटील. गोलंदाजी सुद्धा खूपच सुरेख केली होती. पाहूया फलंदाजी कसे करत आहेत ते. दुसऱ्या षटकातल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे ती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे ती 15. पंचांकडे वाईडची दाद मागताना आणि पंचांनी अपेक्षेप्रमाणे चेंडू वाईड घोषित केलेला आहे. एका अवांतर धावेने भर पडते आणि धाव संख्या होत आहे ती 16. षटकातले 2 चेंडू शिल्लक. 20 चेंडू 20 धावांची आवश्यकता वासगाव संघाला. खूपच उंचावर पटकावलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक खालती येताना आणि झेल सांडलेला आहे. घशाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आपल्याला इथे. दरम्यान 2 धावा सहज पूर्ण केलेल्या आहेत त्या दोन्ही फलंदाजाने. धाव संख्येमध्ये 2 ने भर पडते. धाव संख्या होत आहे ती 1-8-18. संधीवर संधी गमावत आहेत. खरोखर मी सांगितल्याप्रमाणे जर ही पण संधी तर कुठेतरी एक आशयाचे किरण दिसलं असतं, कारण खूपच कमी धावा आहेत. भलेही सामना हा आपल्याला वासगाव संघाच्या बाजूने दिसत असेल तरी सुद्धा इतकं नक्कीच लक्षात करून देईल की समोर अनुभवी असा संघ आहे. यंगस्टरच्या नावाने उंचावर मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक खालती येताना आणि तितकाच सुरेख झेल टिपलेला आहे. वाजवडी जे धन्यवाद डीजे. तिसरं षटक चालू आहे. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं. संदेश 8 मिनिटांमध्ये यंगस्टर संघाला 8 मिनिटांमध्ये दोन्ही षटक संपवायचे ना तर तुम्हाला पॅनल्टी लागेल. याची कृपया लक्ष द्यायचं आहे. 8 मिनिटांमध्ये 12 चेंडू टाकवायचे आहेत. हा दरम्यान हा पुढील चेंडू असेल. समोर आहेत ते हित. मूर्ती लहान. बघूया कीर्ती किती मोठी आहे ती बघू. आता आपल्याला बघायला मिळणार आहे या चेंडूवर.
अंडर 19 जे सामने होतात त्याच्यामध्ये पूर्ण धुमाकूळ गाजवून ठेवलेला असतो या फलंदाजाने. पाहूया आज काय खेळी करून दाखवतात आपल्या संघासाठी ही डावखोऱ्या फलंदाज हित. खूपच विस्फोटक फलंदाजी करण्यात माहिर असा फलंदाज हित. इथे चेंडू टोलवून काढलेला आहे आणि कुठल्याच धाव घेण्याचा प्रयत्न नाही. धाव संख्या स्थिरावलेली. 16 चेंडू 17 धावांची आवश्यकता वासगाव संघाला. 16 चेंडू 17 धावा. कुठेतरी आशेची किरण जागताना चांगला कमबॅक म्हणावा लागेल यंगस्टार वाढवण संघाचा गोलंदाजी मार्फत. खूपच चांगल्या प्रकारे फटकावलेला चेंडू. पाहूया काय होतं आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. म्हणावं तसं मूर्ती लहान पण कीर्ती महान असं कार्य करून दाखवत आहेत ही आपल्या संघासाठी. एक खुश ही त्यांना जर त्यांनी षटकला तर त्याला राजू कडूवाज याच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आहे. 100 रुपयाचं पारितोषिक लाभलेलं आहे ते हित यांना वासगाव गावातील राजू कडू यांच्याकडून. पाहूया काय करतात ते हित. मगाशी आपण पाहिलं चेंडूला कानफडात मारून बाउंड्रीच्या बाहेर पाठवला होता हित यांनी. पुन्हा तिथेच कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे वाईडची दाद मागताना पण पंचांनी दाद फेटाळून लावलेली आहे फलंदाजाची. चेंडू जातोय तो निर्धाव. षटकातले चार चेंडू पूर्ण झालेले आहेत. अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक. पुन्हा तिथेच खेळलेला चेंडू. पाहूया एक धाव पूर्ण. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटतंय 2 धावा घोषित केलेल्या आहेत पंचांनी. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल हा. धावसंख्या पोहोचते 25. हा तुम्हाला 4 मिनिटांमध्ये 7 चेंडू संपवायचे आहेत. ह्याकडे लक्ष द्यायचं यंगस्टारच्या खेळाडूंनी. दरम्यान हा शेवटचा चेंडू असेल. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. बघू या चेंडूवर किती धावा मिळवतात हित. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू. षटक संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 25 वाजवडीची. वैयक्तिक पहिला सांघिक असा चौथा षटक घेऊन आलेले आहेत हरेश्वर संघाचे संघनायक. 12 चेंडू 11 धावेची गरज आणि हे षटक 3 मिनिटांमध्ये संपवायचं आहे. खूपच रोमांचक स्थितीमध्ये पोहोचलेला असा सामना दोन्ही संघाच्या ड्रेसिंग रूम मध्ये. ठोक्यांची धडधड वाढताना पाहूया काय करतात हरेश्वर. आपल्या संघाला कमबॅक करून देतात का पाहूया. 12 चेंडू 11 धावा. अनुभवी असे गोलंदाज तसेच पुरेपूर्ण अनुभव असलेले फलंदाज समोर गणेश वासगावचे विस्फोटक असे फलंदाज सामोरे. बघूया झुंज होते ती आता गोलंदाजी आणि फलंदाजाची.
हा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न असफल होते. चेंडूचा तो निर्धाव. खूपच सुंदर गोलंदाजी हरेश्वर यांची. आपल्या संघाला कमबॅक करून देतात का सामन्यात पाहूया. 11 चेंडू 11 धावांची आवश्यकता. हरेश्वर एक अनुभवी असे गोलंदाज, तसेच समोर विस्फोटक असे फलंदाज गणेश. इथे जोरकास मारलेला चेंडू जवळ क्षेत्ररक्षक येताना आणि सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल राहिश यांच्याकडून. दरम्यान 2 धावा सहज पूर्ण केलेल्या आहेत त्या दोन्ही फलंदाजाने. धावसंख्येमध्ये 2 ने भर पडते. धावसंख्या होत आहे ती 27. येत्या 2 मिनिटाच्या आतमध्ये गोलंदाजाला 4 चेंडू 1.5 मिनिटाच्या आतमध्ये 4 चेंडू टाकावे लागतील, अन्यथा यंगस्टर संघाला पेनल्टीला सामोरे जावे लागेल. इथे पंचांकडे यष्टीची दाद मागताना आपण पंचांनी दाद फेटाळून लावलेली आहे. चेंडू जातोय तो निर्धाव. सामना अटीतटीच्या स्वरूपात जातोय. पाहूया खूपच सुंदर आणि रोमांचक असा सामना पाहायला मिळतोय आपल्याला इथे, जिथे पहिल्या काही चेंडूंमध्ये चौकार आणि षटकारांचा वर्षाव पाहायला मिळत होता. 9 चेंडू आणि 9 धावेची गरज. तिथे आता बॅटीला चेंडू सुद्धा लागत नाहीये. गलीच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू दरम्यान 1 धाव सहज पूर्ण केली ती दोन्ही फलंदाजाने. धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या होत आहे ती 28. पाहूया 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता वासगाव संघाला. अटीतटीचा सामना वासगाव आणि यंगस्टार या दोन्ही संघांच्या मध्ये बघायला मिळतोय. कोण विजयी होईल, कोण हा मागचे का? हा ते मागे जर प्रेक्षक मध्ये असतील ना, तर कृपया त्यांनी बाजूला राहायचं, कारण अटीतटीचा सामना इकडे चालू आहे. हॅलो आपले समाजाचे सामाजिक केलेला आहे. बघू, 1 धाव तर पूर्ण होते तिकडे, परंतु चांगलं सर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि सहज असे 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने भरते. धावसंख्या पोहोचते 30. मी हा, इकडे तुमचा टाइम ओव्हर झालेला आहे, इकडे सांगण्यात येते. आलेला मध्ये मी अनिल पाटील यांना विनंती करेल की आपल्या समाजाचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कडू यांचं स्वागत करायचं आहे. दरम्यान षटकातला शेवटचा चेंडू पाहूया काय करतात ते हित. इथे उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू काही समजला नाही. दरम्यान 1 धाव सहज पळून पूर्ण केलेली आहे ती दोन्ही फलंदाजाने आणि धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या होत आहे ती 31. शेवटच्या षटकामध्ये 5 धावांची आवश्यकता वासगाव संघाला. हा, यंगस्टर संघाला पेनल्टीला सामोरे जावे लागेल. आता सर्कलच्या बाहेर मात्र 4च प्लेयर ठेवू शकतात, हे लक्षात घ्यायचं आहे पंच आणि यंगस्टर संघ. धन्यवाद अनिल भाऊ, आपले सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कडू यांचं स्वागत केल्याबद्दल. पाहूया यंगस्टर संघाकडून शेवटचं षटक कोण हाताळतंय. डीजे वाजव.
पण हा सामना बघून सगळ्यांचाच दिल धडकत असेल नुकता, कारण सामना अटी तटीच्या स्वरूपात पोहोचलेला आहे. खूपच रोमांचक असा सामना पाहायला मिळतोय आपल्याला. एक बाजूला अनुभवी असा संघ तर दुसऱ्या बाजूला युवा असा संघ पाहायला मिळतोय. सहा चेंडू 5 धावांची आवश्यकता. यंगस्टार संघाकडून षटक घेऊन आलेले आहेत ते जीत, एक तीव्र गतीचे गोलंदाज म्हणून नावाजलेले जीत, ज्यांनी मागील टुर्नामेंट मध्ये ओसार गावात खूपच सुंदर, सुरेख, अप्रतिम अशी गोलंदाजी करून कितीतरी लोकांची मन जिंकून घेतली होती आणि संघाला फायनल सामन्यात पोहोचवण्यात खूपच मोलाचा असा वाटा होता जीत यांचा. पाहूया आज काय करिश्मा करतात आजच्या शेवटच्या षटकामध्ये. आणि हा पंचांनी चेंडू नो घोषित केलेला आहे. दरम्यान एक धाव पळून काढलेली आहे ती दोन्ही फलंदाजाने. अवांतर धावेने भर पडतय आणि धाव संख्या पोचतय ती 33 वरती. आता 6 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता वासगाव संघाला. दरम्यान हा चेंडू फ्री हिटच्या स्वरूपात पाहायला मिळेल आपल्याला. हा सामना आपल्याला वासगावच्या बाजूने झुकलेला दिसतोय, पण हे क्रिकेट आहे, कधीही काहीही होऊ शकते. अजून सुद्धा रोमांच संपलेला नाही सामन्यातला. उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू काही समजला नाही आणि इथे धाव घेण्याच्या नादामध्ये गडी बाद होतोय तो हित यांच्या स्वरूपात. आता 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 3 धावा. आता त्यांची जागा गेली नवीन फलंदाज, त्यांचं नाव काय? हित यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते. तुषार माझे सहकारी मित्र म्हणत आहेत की डहाणूला जेव्हा टुर्नामेंट झाल्या तेव्हा नारगोर संघाच्या विरोधात त्यांनी 4 चेंडू मागे लागोपाठ असे 4 षटकार मारून आपल्या संघाला विजयी केले होते. पाहूया आज काय करिश्मा करतात आपल्या संघासाठी. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. कशी फलंदाजी साकारतात आणि हाताळतात पाहूया. आणि इथे पायुचीची दाद मागताना आपण पंचाने दाद फेटाळून लावलेली आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी सुद्धा धाव सहज पूर्ण केलेली आहे आणि 3 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे वासगाव संघाला. इथे वासगाव संघ विजयी होतोय. विजयी संघाचे अभिनंदन तसेच पराभूत संघाचे आभार आभार आभार.